आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशांतर्गत मागणीचं प्रमाण वाढावं यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल 73,000 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली. दरम्यान या निर्णयाचं स्वागत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन तसंच विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला त्यांचं नाव देण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची 5 अंकी संख्या आता 4 अंकी झाली आहे. आज दिवसभरात 7,089 रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट 15,656 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 83.49% इतका झाला आहे. राज्यात उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 2,12,439 इतकी झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना विषाणू संसर्ग झाल्यामुळे किंवा प्रतिबंधित क्षेत्रात असल्यामुळे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात NEET देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या 14 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं काल यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाला परवानगी दिली. तसंच नीट परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादींच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. आता या योजनेचं विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबरला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी न करता आपापल्या विभागात कोरोना जनजागृतीसह आरोग्यविषयक कार्यक्रम राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.